अगं फोन नव्हते घ्यायला आले, कांदा चिरायला आले होते तुला मदत करायला। बघतेस काय अशी करपे ढवळ? आता जो सिनेमा तुम्ही बघणार आहात तो मी तुम्हाला दाखवावा असा आत्यांचा आग्रह होता। आता आत्यांचा आग्रह मी टाळू शकत नाही ना। आत्या, हे खास तुमच्यासाठी। तिकडे माझ्या भावाच्या मनाचा विचार न करता लग्न करून त्याला दावणीला बांधतास। तुझ्यापेक्षा अत्यंत हुशार असूनही माझा भाऊ कायम नोकराच्या खुर्चीत बसला। त्याला काय केलंस हे? आत्या, मी म्हटलं नव्हतं का तुम्हाला 2 दिवसात मी घरच्यांसमोर सिद्ध करेन की तुम्हीच गुन्हेगार आहात, नाहीतर मी या घरातून निघून जाईन। आज सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय आणि कानांनी ऐकलंय। आई, काय इतकं भयानक कृत्य करताना तुला काहीच वाटलं नाही? बोल ना ताई। बाबा, हे जरी खरं वाटत नसलं ना तरी हेच सत्य आहे। जी बाई तुमच्या घरात तुमची हितचिंतक
तुमची तारणहार, तुमचा आधारस्तंभ म्हणून राहत होती तिनेच, या शकुंतला डोंगरेनेच सासूबाईंचा खून केलाय. आपलं दुर्दैव आहे हे. ताई का केलंस तू असं? ताई मी तुला काहीतरी विचारतोय, का केलंस तू हे सगळं? माझी मोठी बहीण ना तू. माझ्या बायकोचा खून करताना तुला काहीच वाटलं नाही? आणि एवढं सगळं करून सुद्धा प्रेमाचा आव आणत होतीस तू? अगं लाज वाटते तुझी मला. ताई तुझं तू तोंड सुद्धा दाखवू नकोस मला. यशोधरा आम्हाला सगळ्यांना सोडून गेली, हा खूप मोठा धक्का होता आमच्यासाठी. त्यापेक्षा तू तिचा जीव घेतलास ना, हा मोठा खूप मोठा धक्का आहे आम्हाला. आता चालतो इथून. अरे शकुंतला, अगं किती उलट्या काळजाची निघालीस तू. माझ्या लेकीचा जीव घेतलास, मारलंस तिला, आणि इथे खोटे अश्रू ढाळत बसलेस. सगळी लाज शरम विकून खाल्लीस. तुला शिक्षा तरी काय द्यायची? मला नाही सहन होते. अरविंद, मला नाही सहन होते. आई माझी यशोधरा. आत्या, तू माझ्या मम्माचा खून केलास. का केलं तसं? का केलं तू असं? माझ्या मम्माने आत्ताच्या आत्ता घेऊ नये. तू जसं केलंस माझ्या मम्माना, मला तू नाही आवडत. तू आमच्या घरात नाही राहायचंस. तू नकोयस या घरात. तू जा, आत्ताच्या आत्ता जा. आत्ताच्या आत्ता तू तुझ्यासाठी केलं, सगळं तुझ्यासाठी केलं. ऐकून तरी घे माझं. काय कायचं बाकी राहिलं अजून? हे सगळं बघितल्यावर, हे सगळं ऐकल्यानंतर लाज नाही वाटत? काही माझ्या नजरेसमोरून आत्ताच्या आता निघून जा. चालतो इथून. जाणार. आत्या या घरातून बाहेर जाणार, पण अशा नाही. त्यांच्या वरातीसाठी खास सोय केली आहे मी. इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर अटक करा हिला. अरविंद, माझं ऐकून घे. अरे मी दोषी नाही. यशोधराने माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. ताई मला एक शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. इन्स्पेक्टर घेऊन जायला. आई, आई, माझं ऐकून घे. यशोधरा माझ्याशी किती वाईट वागली याची तुम्हाला कुणालाच कल्पना नाही. मी जे काही केलं ते करण्यावाचून माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. मी जर यशोधरेला मारलं नसतं तर तिने मला संपवलं असतं. खरं तर या आधीच मी तिला संपवायला पाहिजे होतं. काय म्हणालीस तू? हे सगळं तू माझ्यासमोर बोलतेस, आम्हा सगळ्यांसमोर बोलतेस. तुझी हिंमत कशी होते हे सगळं बोलण्याची? हे सगळं आमच्या समोर बोलताना लाज नाही वाटत तुला? इन्स्पेक्टर घेऊन जाईला. अरविंद, माझं ऐकून घे. हो मॅडम, जो गुन्हा तुम्ही केला आहे ना, त्यासाठी तुम्हाला जन्मठेप नाही, फाशी होणार. चला. अरविंद, अक्षय, श्रेयस, आई, आई ऐका. बापरे,
शकुंतला काय झालं? ताई काय झालं? काय नाही, मला आपलं असंच काहीतरी उगाच भास. आत्या, तुम्हाला काय वाटलं? कुठला सिनेमा दाखवणार आहे? सत्य घटनांवर आधारित की सस्पेन्स? मी आलेच हं जरा. ही तारा माझं बीपी वाढवते. तिच्या मनात काय चाललंय तेच कळत नाहीये. काय करावं? कसा बंदोबस्त करू हिचा? आत्या, मला भीती दाखवता दाखवता स्वतःच घाबरलात की काय? फूल देतेस मला? तू सगळ्यांना यशोधराचा फोन दाखवणार होतीस ना? तू मुद्दाम चिडवतेस मला. तू कुणाशी खेळतेस याचं भान आहे ना तुला? तुला चिरडायला जरा सुद्धा वेळ लागणार नाही मला. खरंच आव कितींदा हेच सांगाल आत्या. तुम्हाला एक गंमत सांगू का? तुमचा पहिला डाव ना फसलाय, कारण मी जेलमधून परत आले. खरं तर आज तुमचा खरा चेहरा घरातल्या सगळ्यांसमोर आणायचा होता, पण मी विचार केला आज एवढ्या दिवसांनी घरातले एकत्र जेवायला बसलेत, एकत्र सिनेमा बघताय, त्यामुळे त्यांची मनं दुखवाविषयी काय मला वाटली नाही. म्हणून त्या फोन मधलं सिक्रेट मी कोणाला दाखवलं नाही. तुमच्यावर दया केलीये असं समजा. ए उगाच वल्गना करू नकोस आणि फुकटचा बागुलबुवा सुद्धा दाखवू नकोस. आठ दिवस देते तुला. या 8 दिवसात जे तुला सिद्ध करायचे ते कर, नाहीतर नाहीतर काय करा लागत्या? नाहीतर हे घर तुला कायमचं सोडावं लागेल. आहे कबूल? कबूल. आणि मला आज जायची गरजच नाही. तुमचा गुन्हा मी सिद्ध केला की या घरचेच तुम्हाला घराबाहेर काढतील,
कायमचं. काय करतेस? काही नाही आत्या, तुमचं मंगळसूत्र जरा सरळ करत होते. हळूहळू कळतंय वाटतं तुम्हाला ही तारा काय चीज आहे. तरी परत एकदा लक्षात ठेवण्यासाठी सांगते, एकच वायदा, फक्त ताराचाच कायदा. मला गार्डन मध्ये येऊन भेट. कोणी पाठवली असली चिठ्ठी? कोणीच दिसत नाही. काय करू? जावं की नाही? जातेच, म्हणजे कळेल हा सगळा काय प्रकार आहे. हे घर आणि इथे राहणाऱ्या माणसांनी माझा विश्वासघात केलाय. मला फक्त आणि फक्त दुःख दिलंय. पण आता दिवस माझे आहेत. मी सूड घेणार एकाचा. कोण आहात तुम्ही? कोण आहात? कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? तुम्ही बोलवलं ना मला इथे? कशासाठी? कोण आहात तुम्ही?